नमस्कार मित्रांनो, मी हर्षवर्गे स्वागत करतो तुमचं माझी यूट्यूब चॅनल एक्सप्लोरर्समध्ये. आणि डे 3चा व्लॉग, बरोबर ना? डे 2 कसं काय डे 2 बरोबर, डे 2 मित्रांनो. सॉरी, ते कसं आता थोडं विसरणं होते. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, फिरत असतो. तर डे 2चा. आणि हे बघा, तुम्ही मला आउटफिट बघू शकतात. थोडं गाडी आली, जरा थांबा. आणि पंडितजी बनलेले हर्षवर्गे आपले पंडितजी बनले. सस्ता कुंदन दाखव माझा. घरातले बघा केवढेत आम्ही. खूप जास्ती मित्रांनो. ग्लोव्स गँग हे दाखव, माझं आउटफिट दाखव. कंटिन्यू करा हा व्हिडिओ. हा कर ना, मी करतोय. हा कंटिन्यू ये. हे बघा मित्रांनो, माझा आउटफिट बघू शकता. थोडी थंडी आहे जास्ती. याच्या आतमध्ये मी स्वेटर घातलेलं आहे आणि त्याच्यावरती कुर्ता घातला. तर जास्ती जाडा दिसत असेल मी, एवढा जाडा नाहीये मी. काय झालं मी? A few moments later. तर मित्रांनो, आम्ही आता लाईन मध्ये उभे आहेत आणि याची दुखलाय आता, जरा उदास झाला याची. मारामारी करायवरती येणार होता. खाल्ले सगळे, भुकलेले झालेले सगळे, भडके करत होते. जरा खाणं पिणं मध्ये गेलं. त्याच्यानंतर सध्या सगळे तेव्हा कुठे जरा अंगात आले, जरा आले. तुम्ही लाईन बघू शकता, तिथे लाईन आहे बघा. आणि आम्ही आता इथे जाणार आहेत. आम्ही काशी विश्वनाथ टेम्पलमध्ये आता जातोय चरण स्पर्शसाठी. तर बोल ना भाई, तू बोल सगळं रिपीट करतोय, तो बोलूनच घे ना भाई तू. याची आज उदास झालाय याची. नुसता रडतोय, नुसता सकाळपासून रडतोय. आता ब्लॉग काढायला बोललो तर ब्लॉग काढत नव्हता. पण तू रडला का ब्लॉग काढायचा होता तर? हा, एवढा माच एवढा माच. कोण बघते तुला? अच्छा, ठीक आहे. चालेल. डन बघूया. तुम्हाला काय वाटतंय की नाही? हे बघा कष्ट बघा. वीक काढला नाही. कसे बसले. ग्लवने जात नाही. तर मित्रांनो, आमचं आता काशी विश्वनाथ दर्शन झालेलं आहे. आम्ही नाही तरी 4 तास आम्ही वेटिंग वरती होतो, लाईन मध्ये. आणि आम्हीच लाईन सुरू केलेली. चरण स्पर्शची लाईन होती. आम्ही 1 वाजता बरोबर ना, 1 वाजता आम्ही लाईन मध्ये उभे होते. आणि आमचं ते करून 4:30ला दर्शन झालं. पण व्यवस्थित झालं, एकदम वर्थित होतं. म्हणजे जरी थांबलो तरी असं काही वाटलं नाही. एकदम असं म्हणजे मन तृप्त झालं. हा, म्हणजे आता तुम्हाला असं व्हिज्युअली मी सांगू नाही शकत. ज्यांनी आता ते एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्या लोकांना तर ते समजलं आहे. सो या आता आमचं कालभैरवचं आमचं तिथे जरा आम्हाला आरती मिळाली नाही, कारण का आम्ही थोडे लेट झालो. तर आम्ही ते साईडने दर्शन घेतलं आणि मग आम्ही इथे आलो. आता नेक्स्ट आम्ही आता जरा जाऊन रेस्ट करणार आहेत रूमवरती. आणि मग आता जेवायला दुपारून वगैरे निघू आणि मग बघूया, तुम्हाला दाखवतो. बाय. One eternity later. चालू आहे. ऑथेंटिक बनारस. एकदम छोट्या तिकडे आम्ही फिरतो. रस्ता खूप मोठा आहे आणि गल्ल्या खूप छोट्या आहेत. चालतं आम्ही एक रस्ते करत. दीप मालपेकर आपला नॅव्हिगेटर, विराज पारदुले. भाई को तुम लोग लाइक नहीं करते हो, बड़ी गंदी बात है. बराबर भाई को लाइक करते ना आप लोग हैं, और मेरे नाम से 2 लाइक एक्स्ट्रा. धन्यवाद. इतनी खुशी मुझे आज. हाँ चलेगा. इनका ये मेरे पंडित जी है. इनका नाम है लेपा महाराज. ये बनारस के बड़ी प्रसिद्ध महाराज है. सिद्धि किए हैं. ये देखिए यहाँ पर दिखाइए. ये सिद्धि के शमशान में. ठीक है, ये इनका नाम है लेपा महाराज के नाम से प्रसिद्ध है. कभी भी कहीं पूछे.
चलो धन्यवाद 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 धन्यवाद. चलो हीच मजा आहे बनारस मध्ये. फुल रॉ कंटेंट आहे आणि लोक एक्साइटेड असतात, नवीन लोक बघतात. आणि इकडे मेन आहे ना, सर्व भैया भैया बोलून बोलवतात आपल्याला. म्हणजे भैया आप ये करो, भैया आप वो करो, हम बताते आपको. हे ते एकदम फुल म्हणजे एकदम चांगले लोक आहेत. म्हणजे लहान लहान पोरं पण भैया भैया बोलतात, मोठे माणसं पण आपल्याला भैया भैया बोलतात. फक्त जरासं आहे की इकडे आपल्याला जर पैसे सांभाळून खर्च करावे लागतात. कारण की कुठे पण गेलो तर आपल्याला लगेच दक्षिणा द्या, हे करा ते करा, तर लगेच पैसे कुठे चालले ते समजत नाही. काही जण खरंच खूप चांगले आहेत. म्हणजे आम्ही जेवढा एक्सपिरियन्स केला तेवढं मस्त फुल आम्ही आता फिरतो इकडे. तर एवढा आनंद वाटतो ना. खाली घाटांवरती तर काय एक्सपिरियन्स आहे. गर्दी आहे थोडीशी, पण तरी ठीक आहे. बोटिंग वगैरे आपण करू शकतो. इकडे कपडे घ्यायला पण खूप आहे. लास्ट डे ला, डे 3 ला आपण कपडे वगैरे घेऊ, शॉपिंग वगैरे करू. आपली पब्लिक फिरते इकडे तिकडे, कारण की बरेचसे रस्ते एकदम छोटे छोटे आहेत आणि लेन्स खूप मोठ्या मोठ्या आहेत. कारण की काशी विश्वनाथ मंदिरला एवढी गर्दी आहे. आता कसे विकेंड्स येतील, सॅटर्डे संडे आणि सोमवार मेन असतो. तिकडे गर्दी खूप. आम्हाला इकडून इकडे फिरवत आहेत. आता आम्ही पहिले जेवायचं बघू. अन्नपूर्णा मंदिर मध्ये जेवण आहे ते करू आणि मग नंतर मग सर्व दर्शन करायला घेऊ. त्याचीच लाईन शोधतो आम्ही इकडे तिकडे. ओके, तर मित्रांनो आमचं आता अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात भोजनालय जे आहे तिकडे आमचं जेवण झालेलं आहे. सगळ्यांनी एकदम भरपेट खाल्लेलं आहे आणि सगळे आता सुस्तावलेत. पण आता आमचे पुढचे प्लॅन्स म्हणजे आम्ही आता घाट जवळ जे काही मंदिरं असतील ते एक्सप्लोर करणार आहेत, घाट एक्सप्लोर करणार आहेत. पण आता थोडासा ब्रेक घेतलाय, एक 5-10 मिनिटाचा. आणि मग नंतर आता बघूया कसं काय. तुम्हाला पुढे बघत जा तुम्ही, तुम्हाला मजा येणार खूप. डे 2 मध्ये फक्त एवढंच आहे की आम्ही घाट्स एक्सप्लोर करणार आणि इकडचे जे म्हणजे काशी विश्वनाथ टेम्पल जवळचे जे काही मंदिर असतील ते आम्ही इकडे एक्सप्लोर करणार आहेत. डे 3 चा आम्ही लवकरच सांगू. तर आता आम्ही आलोय डे 2 ला. डे 2 मध्ये काल रात्रीच आमचा डे 2 सुरू झालेला. कारण की आम्ही प्लॅनिंग अशी केलेली की रात्री आपण कालभैरवचं दर्शन करणार, कारण की त्याला राखणदार असं म्हणतात इकडचं. ते झाल्यानंतर मग आपल्या काशी विश्वनाथचं दर्शन करायचं असतं. आम्ही विचार केला की रात्रीची एक 12 ते 1 ची आरती असते कालभैरवची, ती आपल्याला जर भेटली तर मस्त एकदम दर्शन चांगलं भेटेल. पण आमचं तो गणित चुकलं, कारण की आम्हाला मिसगाईड केलं बऱ्याच जणांनी. आरती 12 ला आहे, 1 ला आहे. आम्ही लेट निघालो ना, लेट निघता पोचता त्यांनी ते हे असतं ना पडदे, ते बंद केले. आम्हाला नीट दर्शन नाही भेटलं, तरी आम्ही गाभाऱ्यात जाऊन पाय बी पडून आलो. तिकडे असं सांगितलं, साईडनी दर्शन घेतलं आणि नंतर आलो काशी विश्वनाथला. तर काशी विश्वनाथला आम्ही प्लॅनिंग केली की पासनी घेऊन दर्शन करणार, पण 500 ते 300 रुपये होते पर पर्सन. आम्ही 1 वाजेपासूनच मग लाईन मध्ये उभं राहिलो. फ्री लाईन होती ती, कारण की आम्हाला तसं काम नव्हतं आणि हॉटेल 3 किलोमीटर लांब होतं. तर परत जा या करण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट तिकडेच उभं राहिलो. मग आता डे 2 मध्ये आता फिरायला निघालोय आम्ही. तर इकडचा व्ह्यू एकदम भारी आहे. आणि तुमचा ब्लॉगर सध्या तुमचा ब्लॉगर थंड पडलाय, नरम झालाय. तर जरा झाले त्याला. पुढचा ब्लॉग विनायकच थोडा टेक ओव्हर करेल. मी मध्ये मध्ये येत जाईल. आवाज येत बसलाय, पूर्ण डोकं बी दुखतंय. पेटी नाही आता गोळ्यांवरती जिवंत आहे. तुम्ही बघा इकडचा माहोल बघा, सर्व अभिषेक वगैरे करतोय. जी खरी वाईब आहे ती सकाळची आहे घाटांवरती. रात्रीची पण हाय माहोल, पण शांतता. हा गौरी केदारेश्वर मंदिर, ते आपण डे 1 मध्ये दर्शन केलेलं त्याचं. डे 1 कालच मॉल आहे. आणि तरी इकडचं टाइम, आता ऊन आलंय म्हणून आम्ही विचारलं ना त्यांना की ऊन कधीपासून आलंय, तर ते बोलतात की बऱ्याच दिवसापासून ऊन येतच नव्हतं. म्हणजे धुकं होते, त्याच्या मागेच ऊन राहत होतं, सूर्य राहत होता. आता 2 दिवसापासून ऊन यायला सुरू झालंय. आम्हाला चांगलं, कारण की आम्ही वाचतो थंडीपेक्षा. कुडकुडायचं तरी बंद होतंय, तरी स्वेटर घेऊन ठेवलेत. म्हणजे कसं आता संध्याकाळी आम्ही परत येऊ घाटाजवळ, तर घाटाजवळ आल्याला थंडावा जाणवतो आपल्याला. इकडे सगळे बाबा लोक
आपण चालू देऊया. ओके, तर मित्रांनो आम्ही आता आहेत काशी विश्वनाथ गेट नंबर 1 जवळ. आणि तुम्ही गेट नंबर 1 जवळ इथपर्यंत तुम्ही फोन आणू शकता. तिथे खालती सांगतात की फोन ठेवा वगैरे, म्हणजे ज्या लोकांना इकडनं दर्शन घ्यायचं असेल ते लोकांना फोन ठेवावा लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जर त्यांना नुसतंच फक्त इथे यायचं असेल म्हणजे दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर तर तुम्ही इथपर्यंत फोन आणू शकता. म्हणजे आम्हाला तरी कोणी अडवलं तर नाही, पण आणू शकतात इथपर्यंत. ते काय सर्वजण फोन घेऊन आहेत इकडे. इथे फोटो काढतात बरेच लोक. त्याला ते दे ना, शॉल दे ना त्याला, मग वाटणार नाही. आणि इथे आमची काही लोक फोटो काढतात. आवाज बसलेला आहे, काय माहिती कसा येईल तुम्हाला, पण ठीक आहे. मी थोडा एडिटिंगमध्ये काय ॲडजस्ट झालं तर ठीक. हे भारत माता मंदिर होतं ना. हे भारत माता मंदिर आहे. आणि त्याच्याच राईट साईडला तिकडे नेपाली मंदिर. आम्हाला जायचे तिकडे, आम्ही जाऊ तिकडे, दाखवतो. स्ट्रगल A few moments later. तर आता आपलं मस्त खाऊन पिऊन झालेलं आहे. आम्ही आता गेलेलो आरतीसाठी दशमेध घाटवरती, गंगा आरती. तर आम्ही एक आरती गंगा आरती घेतलेली, ती कोणती होती, 80 घाटची होती. तिकडे सकाळी गेलेलो आम्ही. तर तिकडे कसं 80 घाटला सकाळी जास्त पब्लिक नसते का. आणि अशाच प्रकारे आम्ही रस्ता चुकवलेला आहे 15 मिनिटं. काय आहे ते आमचे गुगल बाबांच्या नशिबावरती चाललेलं. दीप पालपेकर आहे नॅव्हिगेटर आमचा, तो गुगल मॅप्सवरती भरोसा ठेवतो. आम्ही तसे झालो आहे आतापर्यंत. 80 घाटच्या तिकडे होतो आपण. 80 घाटच्या आरतीकडे कसं एकदम सकाळी आरती असते ना, तर तिकडे एवढे जास्त पब्लिक नसते. आणि तिकडे मॅनेजमेंट पण नव्हती बसायला किंवा करायला काय. आवाज जाते का नाही माहिती नाही, पण मित्रांनो जर तुम्हाला आवाज येतो चांगली गोष्ट आहे. एडिटिंग तर बोलला. हां. आणि मग नंतर आता होती कुठे, दशमेध घाटवरती. आता दशमेध घाटवरती कसं होतं की बसायला स्पीकर पासून सगळं. अरे भाई रियुनियन झालं, आपलं रियुनियन झालंय. हे लोक आम्हाला भेटलेले काशी विश्वनाथला, यांनीच पहिली लाईन सुरुवात केलेली, मग नंतर आम्ही सुरुवात केलेली. आता आमचं झालंय. तुम्ही कुठे जात आहे? आम्ही आता तसंच रूमवर जात होतो. हां. आमचा ऑलमोस्ट पूर्ण काशी संपला. झालं, सर्व झालं. काय वाटतं यांचं पण संपायला आला. काय विजिट केलं तुम्ही? काय आम्हाला भेटलेले ते जुळे लोक, ते लोक आम्हाला काशी विश्वनाथ मंदिरमध्ये भेटलेले. आम्ही त्यांच्याच मागे लाईन सुरू केलेली आणि आमचं दर्शन मस्त झालेलं, विदाऊट पास, विदाऊट फीज अँड ऑल. तर आणि मग दोन सबस्क्रायबर वाढून घेतले. रिचिपगिरी करता माझं चॅनल बघा, असेच ते आपला मेन टॉपिक आहे दशमेध घाट. तर तिकडे आम्ही गंगा आरती घेतली. तिकडे बसायची पण सुविधा मस्त होती. तिकडे त्यांनी स्पीकर्स पण हे केलेले. फक्त कोण ना कोण लोक मध्ये येत जात असतात, ते उभे राहतील, हे करतील ते करतील. पण अंतर्गत एक्सपिरियन्स आहे, फुल डिवाईन आहे. कारण की तिकडे आरतीस ते धूप वगैरे असतं, सर्व प्रोसेस एक नंबर होती, आवडली. तुम्हाला पण रेकमेंड करणार की जर तुम्हाला गंगा आरती घ्यायची तिकडे जाऊन घ्या, लवकर जाऊन बसा. सोशल मीडियासाठी येऊ नका. हां, आलेत तर एकदम असं काय बोलतात मनापासून या. आता आम्ही पण व्हिडिओज काढले, पण आम्ही पहिल्यांदा पूर्ण अटेंड केलं. लाईक जे मेन पार्ट होता तो पूर्ण पार्ट करून घेतला, म्हणजे बघून घेतला. त्याच्यानंतर शेवटला आम्ही मग व्हिडिओ वगैरे काढले. कारण की आता जे आमचे मेन मंदिर होते ना, मेन जो पार्ट होता कुठे काशी विश्वनाथ मंदिर, कालभैरव मंदिर आणि आरतीज वगैरे, त्या टायमाला आम्ही फोन नाही काढले. कारण की त्या टायमाला तिकडे अटेन्शन नाही असतं आपलं. मग ते जरा केलं मजा आली, आनंद आला. आता आम्ही फिरतोय. आमचं हे पण झालंय, खाऊन पण झालंय मस्त. आम्ही आता उद्या तर आम्ही शॉपिंग करणार आहेत. डे 3 आम्ही शॉपिंगसाठी ठेवलं आहे. शॉपिंग आणि ते पेंटिंगवाला वगैरे जे घाट आहेत फेमसवाली गोष्टी आहेत ते म्हणजे उद्या प्रॉपर आम्ही कंटेनच क्रिएट करायला. लाईक शेअर सबस्क्राईब बोललो.
बोल दो लाइक शेयर सब्सक्राइब. साड़ी लेगा उसके बाद सब्सक्राइब तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. नाइस मार्केटिंग नाइस मार्केटिंग नाइस मार्केटिंग नाइस मार्केटिंग कर दिया प्रमोशन कर दिया प्रमोशन कर दिया. हाँ हाँ 20% डिस्काउंट देतो अभी. ते असे आम्हाला भेटायचे लाजलात तर संपला. आम्ही आज नाही ना जरी हजारो का लाखो पब्लिक मध्ये आम्ही फोन असं वरती येऊन इकडे सर्व लोक आहेतच. आम्ही फुल हे फोन बिन काढून काय टेन्शन नाही घ्यायचं, डायरेक्ट बोलायला सुरुवात करायची. डायरेक्ट बोलायला सुरुवात आता करायची. माईकचा जरा इश्यू आमचा, माईकची बॅटरी डाऊन आहे. आणि तुम्हाला आवाज चांगला येण्यासाठी आम्ही रेखाटतायत अक्षरशः म्हणून लोक आम्ही कोपऱ्याकडे बघतायत. पण ठीक आहे. नाही एक्सपिरियन्स मस्त करा. आम्ही खूप सारे म्हणजे ते बजेट सेव्ह करतोय कारण की आम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी ट्राय करायच्या. जसं ते काशी चाट भंडार होतं तिकडे, म्हणजे महाग होतं पण टेस्ट होती. म्हणजे इकडे आल्यावरती असं नाही व्हायला पाहिजे अरे आपण एवढं लांब आलो आणि काय खाल्लं नाही. ते झालं. आता ते मलाई होय ते ट्राय करायचं आणि आता आम्ही पान ट्राय करणार. मलाई तर उद्यासाठी ठेवले पण आता आम्ही पान ट्राय करतो. तर बनून राहू, उद्या आपण दाखवू तुम्हाला. पान घेतो पान आम्ही दाखवतो. या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग मणिकर्णिकेला आम्ही जाणार आहेत. आता तिकडे आयडिया नाही की व्हिडिओ काढले पाहिजेत नाही काढले पाहिजेत. नाही तिकडे बहुतेक सेन्सिटिव्ह कंटेंट असं बोलू शकतात. तिकडे नाही आम्ही बहुतेक तर नाही काढणार, पण जे लांबून जे व्हिडिओज वगैरे असतील ना, लांबून कुठेतरी जे काढलेले असतील ना ते हवं तर आम्ही याच्यामध्ये अटॅच आपण करू. जे काही घ्यायचा प्रयत्न करू पण शक्यतो नाहीच. हां ते सो त्याच्यानंतर ब्लॉग एंड करू. म्हणजे आता पान खायला जाऊ, तिथे थोडंसं शूट करू. मणिकर्णिकेला जाऊन आम्ही डायरेक्ट त्याच घाट थ्रू 80 घाट जवळ आमचं हॉटेल आहे, सो आम्ही तसे जाणार आहे. साधारणतः 2.5 किलोमीटरचे घाटचा रस्ता आहे तो आम्ही चालत येतो का, कारण की तिकडे एक मस्त वेगळी फील असतं. संध्याकाळचं धुकं फॉगमध्ये. तर भेटू ना, मजा येते. लाईक शेअर सबस्क्राईब. आवडला म्हणजे हा पार्ट आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. One eternity later. ओके तर मित्रांनो आमचं आजचं फिरून झालेलं आहे. मी ब्लॉग एंड करायला विसरलो. रूमवरती आलो, फ्रेश वेश झालो पण ब्लॉग एंड करायला विसरलो. आणि जो मी हायर केलेला माझा माणूस हागऱ्या आमचा, तो मध्ये जरा चॅटिंग करतोय त्याच्या आयटम सोबत. पण लहान होतच नाही. महादेव चप्पल फेकून मारतील वरतून. जे काय असेल ना, जे पादुका असेल जे काय असेल ना फेकून मारतील तुझ्यावरती. शिव करूच नको. तर झालेलं आहे आता. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब. आणि डे 3चा ब्लॉग येणार आहे उद्या आय मीन आम्ही उद्या शूट करू. येईल तेव्हा येईल. आमचे एडिटर जरा स्लो आहे. एडिटर स्लो आहे. एडिटर म्हणजे स्लो असं नाही बोलू शकत. आता भार्गवला मी दिला तर भार्गव लगेच देईल, मला नाही असं नाही. पण तो बिचारा जाऊ द्यायचा. आमचे हे एडिटर स्लो आहे. हा मी जर एडिट करायला बसलो तर थोडा स्लो होईल. भार्गवला दिलं तर लवकर होईल. आणि यांचं काय कामाचं नाही आहे ते आपले घ्यायचं काम करणार. आणि ते बघा तिथे दुसरे आमचे आहेत तिथे तो आमचा तिथे थांबा. तो प्रणय झोपलेला आहे. झोपला नाही तो ऍक्च्युली चादरीच्या मध्ये. तो पण म्हणजे सगळे आता प्रत्येकाच्या आयटमशी बोलत असतात. फक्त मी आपला आता आपलं काय हाय नाही माझं आपलं. हा याचं आपण कसं करू शकतो म्हणजे काय झालंय की मी याच्या फोन मध्ये करतो ते मेसेज येतात तिथे नोटिफिकेशन येते. तर मला फोन द्यावा लागेल त्याला. तर प्रत्येक जण बोलत होता तर मी माझ्या फोन मधनं करायचं सोडून ते कसं फोनची क्वालिटी आपल्याला मी बोललेलो तुम्हाला मला क्वालिटी चांगली पाहिजे त्याचा फोन वापरत होता. तर त्याला ते बघा तिचा चेहरा बघा कसा झाला एवढूसा. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. ते मेसेज करायचं ना त्याला. ते मेसेज येत आहेत नोटिफिकेशन येत आहेत आणि याचा तर फोन असेलच तिकडे मध्ये फोन मध्येच असेल. तर ठीक आहे बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. ऍडजस्ट करा, क्वालिटी खराब.